श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी त्रिभुवनवेशा मत्स्य वराह नरसिंह वामन वेशा भार्गव राघव द्वारकाधीशा पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञा हे गुणातीता सकल गुणज्ञा अव्यक्त व्यक्ता सर्वज्ञा पूर्ण ब्रह्म अचल सर्वज्ञा बौद्ध कलंकी आदिमूर्ते मागिले अध्यायी केले कथन श्री जालिंदरा होऊनी जन्म तप आचरोनी त्रिनंदन संपादिला गुरुत्वी तो समर्थ त्रिसुत प्रसन्न झाला सद्विद्येत तयावरुते सकळ दैवत गौरविले पावके स्कंधी बाहुनी द्विमूर्धनी पृथक दैवते स्थानी स्थानी सत्यलोकांदी अमरा पाहुनी वैकुंठादी पाहिले पहिले इंद्रचंद्रस्थान मित्रवरुण गंधर्वा भेटून सुवर्लोक भुवर्लोक तपोलोकादी पाहून वरा लागी आणिले यक्ष राक्षस किन्नरांसहित गणगंधर्वादी गौरवोनी समस्त वश केला जालिंदरनाथ अस्त्रविद्ये कारणी या उपरी कानिफा कर्णोदय होऊनी झाला विद्यामय तयाच्या वराकरिता सर्व देव सकल दैवते विटंबिली विटंबोनी आपुले शक्ती प्रसन्न केले वराप्रती उपरी गेले स्वस्थाना निगुती आश्रम बद्रिका सांडुनी परी उमावर आणि रमावर कानिफा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी राहुनी स्थिर करीती विचार तो कैसा एकमेका बोलती हासून आठवुनी देवतांचे विमुंड मुंडन प्रसन्न झाले विटंबून बुद्धिहीन हे कैसे परी धन्य जालिंदर मिळाला यासी अवस्था दारुण महिसी पूर्वी भिडले अपार राक्षसांसी परी ऐसा मिळाला नाही त्या उफराटे नग्न देही अधो पाहत होते मही ऐसे उचित कदा देही मिळाले नाही तयांसी ऐसे बोलूनी उत्तरोत्तर हास्य करीती वारंवार मिळवूनी करास कर टाळी पिटती विनोदे असो ऐसी विनोद शक्ती यावरी बोले उमापती हे महाराजा जालिंदरा जती चित्त दे या वचनाते नागपत्र अश्वत्थस्थानी पूर्ण यज्ञाहुती करोनी प्रथम कवित्वा रचोनी वरा लागी साधावे वेद विद्या मंत्र बहुत अस्त्रविद्या प्रतापवंत परी ते महीवरी पुढे कलित चालणार नाही महाराजा मग मंत्र शक्ती उपाय करणी काहीच न मिळे लोकां लागुनी मग ते दुःख प्रवाह शमनी सकळ लोक पडतील तरी सिद्ध करोनी आता कविता आवंती जे नागाश्वस्था सकल विद्या करुनी हाता कानिफा ते ओपिजे या कानिफाची उदार शक्ती स्थिती मिरवता आहे दांभिक वृत्ती तरी बरवी आहे कार्याप्रती पुढे पडेल महाराजा हा अपार शिष्य करील पुढती विद्या वरतील याच्या हाती मग ती प्रतिष्ठा लोकांपरती सर्व जगी मिरवेल पूर्वी सांबरी ऋषीने मार्ग काढिला आहे शुभयोग परी थोडकी विद्या चांग मही लागी पुरेना तरी शतकोटी सांबरी गणा मही ते मिरवावे शुभवचना सकळास्त्रांची आणुनी भावना मही लागी मिरवावी तरी या कवितेची वाटणी मिरवावी नवनाथा लागुनी कोणती कैसी गती लागुनी सांगतो मात ते ऐका पूर्वी मच्छिंद्राने धरुणी लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष 33 कोटी 95 लक्ष मंत्रविद्युल्लता मिरविल्या या परी गोरक्ष गोष्टी होती
मिरवेल 9,12,00,000 पंचकोटी 1,00,000 शेवटी मीननाथ मिरवेल 9,00,00,000 7,00,000 चरपटनाथ करील की प्रत्यक्ष 7,00,00,000 4,00,000 भरतरीनाथ करील की 3,00,000 2,00,00,000 रेवणनाथ करील शेवटी 1,00,000 1,00,00,000 वटसिद्धनाथ करील की 34,00,00,000 12,00,000 श्री जालंधराने करावे प्रत्यक्ष 6,00,00,000 8,00,000 कानिफाने मिरवावे अशुभ प्रयोग गोरक्ष रहाटी स्थापुनी योजावे 100,00,00,000 पुढे लोका साधन जेठी होणार नाही महाराजा म्हणून ऐसी योजुनी साधन मंत्र प्रयोगी करावे प्रवीण तेन करिता सकळ जन सुख होईल रोगाते तरी हे जन उपकारासाठी जीवा करावी आटाआटी तुम्हा ते सांगावी ऐशी गोष्टी नो हे सर्वज्ञ आम्हा ते ही कलीची विद्या कलिसंधान मिरवीत आहे पूर्वीपासून तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवीत असता की तुम्ही जाणणार भविष्योत्तर तरी या कलीत करावा प्रसार आम्ही सांगावे ऐसे थोर तुम्हा योग्य साजेना भविष्योत्तर जाणून नाथा तू देवासी केली वार्ता कानिफाते वर देता बोलिलासी हिता महाराजा तरी आता आळस सांडुनी जेवी मिरवावे कवित्वरत्न जारण मारण उच्चाटन कवित्वरचनी मिरवावे ऐसे सांगुनी उमानाथ कानिफा विषयी आणिक सांगत यासी वैसवूनी पूर्ण तपास समर्थपणे मिरवी का ऐसे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर मग वर देऊनी रमावर जाता झाला वैकुंठी मग जालिंदर आणि कानिफनाथ 12 वर्षे राहुनी तेथ 40 कोटी 20 लक्षात उभे चरित्र रचिले ते आदिनाथे कवित्व पाहोन पूर्ण झाले समाधान मग म्हणे नागाश्वत्थी जाऊन सिद्धिमार्गी पावावे मग जालिंदर आणि कानिफनाथ जाऊन पाहिला नागाश्वत्थ पूर्ण आहुती हवन तेथ करुणी तोषवी वीराते सूर्यकुंडाचे आणुनी जीवन 52 वीरा करी सिंचन प्रसन्न करुणी त्यांचे मन वरा लागी घेतले या परी पुन्हा परतून पाहते झाले बद्रिकाश्रम मग कानिफाते तपा बैसवून लोहकंटकी मिरविला श्री आदिनाथाच्या साक्षीसी कानिफा बैसवून पूर्ण तपासी श्री जालिंदर तीर्थस्नानासी जाता झाला पुसून त्याची ठाई बद्रिकाश्रमात कानिफा आणि श्रीकृष्णनाथ तपकरिती भागीरथी तीरात तीव्र काननी बैसुनिया उभय ठाव असे विभक्त एकमेकानसे माहीत असो एरीकडे जालिंदरनाथ नाना क्षेत्री हिंडतसे परिक्षेत्री जाताची आधी काननी भारा बांधिला तृण कापुनी निज मौळी त्वरे वाहुनी क्षेत्रा माझी संचरे परी तो मौळी भारा घेता सुखन वाटे अनिळ चित्ता मग संचरोनी भयहर्ता वरच्यावरी धरितसे म्हणाल पवनासी काय कारण वरचे वरी धरावया तृण तरी जालिंधर अग्निनंदन अग्निपिता तो असे परी पौत्राची करुणी ममता म्हणून भारा धरी वरुता असो जालिंदर क्षेत्री येता तृणगोधना सोडितसे ऐसे भ्रमण करिता मही नाना तीर्थ क्षेत्र यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देशा ठाई हेलपट्टणी पैयाला तृणभार मिरवोनी माथी परी तो मिरवे सर्वांहाती अधर चाले मस्तकावरती लोक पाहती निज दृष्टी हेला पट्टण अधिविस्तीर्ण बुद्धी प्रयुक्त तेथील जन जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करीती मानसी म्हणती अधर भारा कैसा चालती हा न कळे तमाशा
तरी हा सिद्ध अवतार लेशा मही लागे मिरवी तसे. मग ते चव्हाट्याचे जन करू धावती ते दर्शन, परी ते नाथा समाधान चित्ती प्रशस्त लागेना. जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासून दुरावले. कदा न जाता जगी मानवले चित्ती निस्पृहता धरुनिया. बृहस्पतीचे पडिपाडी तया होतसे सर्वार्थ जोडी. परी तो वेडियात मारी दडी योह महिमा भयास्तव. जैसे कृपण आपुले धन रक्षी महीचे पाठी लागून. तन्याय झाली या मन कदा काळी आवरेना. असो मग जालिंदरनाथ अतितोषे तृणभार जमवून आणीत. पाहुनी गोधनाची अमात तृण सोडी तयासी. मग गल्ली कुची गंधमोरी तेथे जाऊनी वस्ती करी. भिक्षा मागुनी क्षेत्राभीतरी उदरनिर्वाह करीतसे. या परिवर्तता त्या गावीचा नृप त्रिलोचन सूत जैसा कंदर्प. तयाचे वर्णिता स्वरूप सरस्वती सीन सुचे हो. नाम जयाचे गोपीचंद वरी मिरवला सर्व संपत्ती वृंद. दिव्य अमूप अपरभद्र पाहुनी लाजे कुबेर तो. 12 लक्ष अपूर्व शक्ती अश्वमिरविले बाताकृती. तेजपुंज पाहुनी लाजती चपळपणी चपळात्या. क्षीरतगटी रत्नकुंदनी पाखरा शोभल्या बालार्क किरणी. झगमगती झालरी किरणी हेमगुणी मिरवल्या. रश्मी अतिशोभायमान झालरी अग्नि हेमगुण. मुक्त गुंफिले समत्वी समान नक्षत्र मालिका जेवी त्या. हेमतगटी रत्नकोंदनी ग्रीवे मिरवल्या माळा भूषणी. संगीत पेट्या नवरंगरत्नी दीप जैसे लाविले. मुख शोभले त्याची परी दिव्य मिरवल्या सरोवरी. चातक पिश्च कर्णद्वया भीतरी तुरे खोविले मौळी ते. आणि पुष्पपृष्टी रत्नजडित गेंदा जोडिया तेज भरित. 4 जामे लखलखित चपळे हुनी अधिकते. 12 लक्ष ऐसिये परी वाजी मिरवती चमू भीतरी. प्रत्येक पाहता समंतसरी उददी सूत मिरविले. की अर्क हृदयी स्पृहा होती माते लाभली श्यामकर्णमूर्ती. त्या स्पृहेची करावया शांती 12 लक्ष प्रकटले. त्याची परी गजसमूहमत पाहुनी लाजे ऐरावत. चित्ती म्हणे क्षोभूनी सर्वत्र रत्ने उपजली महीवरी. विशाळ शुंडा हिरे जाती अधरे द्वैतदंत शोभती. तया वेष्टूनी चुडे पाहती रत्नकुंदनी मिरविले. गिव्हे घंटिका हेमगुणी तया माझी रत्नगप्पाणी. हिरे माणिक 5 तरणी नवरंगी शोभले. या परी पृष्टी झुली व्यक्त तयावरी झालरी लखलखित. हेमगुणी गोगुणी मुक्त ढाळ देती सुरवाड. या परी हौदे मेघडंबरी सुवर्ण अंबाऱ्या शोभल्यावरी. त्याही कोंदणी नक्षत्रापरी रत्न मिरवू लाहिले. कोणी रिक्त कोणी ऐसे परी ते भासती पर्वत जैसे. पृष्ठी पताका पहा भासे पर्वत मौळी तरु जेवी. जैसे गज पुफूते मिश्र विराजलेती 10 सहस्त्र. पायिक स्वार दास चक्र राया पुढे धावती. छडीदार चोपदार पूर्ण बोथाटे पुकारदार. यंत्रधारी अश्वस्वार राया समोर धावती. अति उग्र खरतरपती मिरवल्या जैशा कृतांत मूर्ती. की युद्ध कुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र. या परी रावतो कृपाळ शोभे जैसा तमाल नीळ. बरबेपणी अति झळाळ कंदर्प पंथी मिरवे तसे. स्वरूप लक्षणी गोपीचंद समता न पावे आणिक गौडवृंद. चंद्रचूड म्हण्या लागी अबाध कलंक देही मी म्हणूनी. अर्क दृष्टांता संमत देखा तरी तोही तीव्र वाहक पंथा.
चपला तेजा परी भ्याडा चित्ता मेघा माझी दळताती तैसा नव्हे हा नृपनाथ दिव्यरूपी सद्गुण भरित धर्म औदार्य सभाग्यवंत विजयलक्ष्मी मिरवितसे म्हणाल प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताचे आसन पाळीत धाके परचक्र आणून देत कारभारातीन सांगता या परिवर्णिता शरीर पुष्टी तरी म्हणवी तसे मही ते जेठी शतजेठी मही पुटी लावून या रगडी तसे या परी आणि कल्पाळ चित्ती की इतुकी स्थावर झाली शक्ती तरी भोगीत नसेल कामारती विषयी आसक्त नसेल तो तरी धर्मपत्नी शुभाननी असती नक्षत्र तेज प्रकरणी खंजरीट मृगपंकजनयनी चंद्राकृती मिरवल्या चित्तज्ञ परमचातुर्यखानी या परी षोडश शतशुभाननी भोगांना जया लागुनी राजांकी मिरवल्या परी ते पाहता स्वरूप खाणी की कामाची सांडावा ओवाळूनी की उर्वशीच्या पंक्ती आणूनी दासी मिरवती तिला त्या गजगामिनी चपळा अबळा ते जे लाजवी ती पाहुनी चपळा शृंगार भरीत असती सकळा चंद्र रात्री नक्षत्री असो ऐसा नृपनाथ हेला पट्टणी विराजित जयाची माता सद्गुण भरित मैनावती विराजली तव ती सती मैनावती कोणी एके दिवशी उपरीवरती दिशा न्याहाळी सहज स्थिती जालिंदरा ते देखिले तृणभार अधरमौळी मुक्त विराजला हस्तकमळी पथिका समान ग्राम मेळी मार्गी तसे पुढारा परी ते जपुंज जैसा तरणी मदनाकृती स्वरूप खाणी निस्पृह निवृत्त योगींद्र मुनी देखिला तियेने मग म्हणे मैनावती अधर भारा मौळीवरती कैसा चाले धैर्य शक्ती काय असे तया ते नोहे आधार कर बंधन तेही मिरवती मुक्तमन तरी हा कोणी प्रतापवंत महिलागी उतरला गण किंवा गंधर्व सुरवर वीरींची किंवा गंधर्व हरिहर की वाचस्पती उष्णा थोर प्रतापवान हासे परी सुदृढ आराधोनी भक्ती निर्वनर देह सार्थक गती प्रसन्न करुणी चित्त भगवती अचळ पद बरावे ऐसा विचार करुनी मनी परिचारिके पाचारुनी तेही सद्विवेकी सज्ञान प्राज्ञी जगा माझी मिरवितसे सन्मुख उभी कर संपुटी जोडून बोले वागवटी कवन अर्थ उदेला पोटी निवेदावा महाराज्ञी येरी म्हणे ओ गजगामिनी अर्थ उदेला माझे मनी परी प्राण जीवित रक्षुनी कार्या पुले साधावे प्रकट होता ती वार्ता परम पडेल क्षोभ चित्ता मग त्या उदक प्रवाही वाहता परम संकट मिरवेल म्हणोनी गौप्य धरोनी वचन कार्य मांदुसा सोडीजे संधान मग ते वर्णिता सभाग्यपन अंबर ठेंगणे वाटतसे म्हणोनी तिने उभवूनी तर्जनी खुणे दाविले तिज लागूनी कोण येत प्रविष्ट तरणी मोळी तृण वाहुनिया तव ती खून परिचारिका पाहती झाली जालंधर विवेका तो मौळी भारा अधर देखा सवे सवे चालतसे ते पाहुनिया निज दृष्टी विस्मय करिया पुले पोटी म्हणे माय ओ परम धुर्जटी योग सिद्ध असे व्हा कनकवर्ण बालार्क किरणी मही मिरवितसे योग प्राज्ञी तरी हा स्वर भुव लोक प्राणी सहसा येत असे जननीये सत्यलोक भूलोक तपलोक तयाचे गमने शोभती देख स्मरारी की स्मरजनक महिलागी उतरला तरी माय ओ ऐक वचन सलील भक्ती आराधून तै चित्त भगवती प्रसन्न करून कल्याण दरी घावे जैसे ध्रुवाने आढळपद जिंकुनी हरिला सकळ भेद जन्म मृत्यूंचे दृढबंध मुक्त केले जनये
तन्याय दासदासी ओ पुनि ऐशा शतपुरुषांसी चिरंजीव प्रसाद ओ पुनि देहासी अचळ महिते वर्तावे ऐसी परिचारिकेची युक्ती ऐकुनी बोले मैनावती म्हणे मायवो तरुणी आर्थी चित्तस्वरूप करावे तरी ये बडा प्राज्ञिक ज्ञानी वस्तसी राहतो कोणते स्थानी तितुके गुज गोचर करुनी लगबगे येई का अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सदैविका तव तो संचारुनी ग्रामलोका गोधना ते पाहत असे तव ती गोधने ग्रामवाटी अपार जात असतीच भाटी तृण सोडून ते थाटी सुपंथी तेथ गमत असे तव ती दासी मागे मागे जात असेल गबगे मग गंध गल्ली कुश्चळ योगे जाऊन या बैसला तेथे क्षण एक उभी राहून पाहत त्याचे अचळपण सूर्य पावे तो अस्तमान अचळ स्थान रक्षिले मग ती येऊनी वाताकृती पूर्ण झाली सांगती अमुकस्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे कुश्चित जागा दुर्गंध व्यक्त माये वो असे सर्व एकांत तया स्थानी पिशाचवत वस्ती लागे ठिकाण जेथे न राहे श्वान सुकर कर्दम कुवेग गंध अपार वस्ती विराजून पिशाच सर वल्गना ते बदतसे ऐसी ऐकून तियेची वाणी म्हणे स्थिर वो शुभाननी रहित होता जन संबोध यामिनी मग जाऊ दर्शना अवश्य म्हणून परिचारिका मग मध्य यामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवुनी तबका षड्रसाने मिरविले काळी कांबळे गुंतुनी गुंथी परिचारिका मैनावती घेत्या जाहल्या स्थान एकांती लक्ष्मणिया महाराजा तव तो सिद्धराय मुनी परमहंसाच्या आव्हानुनी वहनी मोक्षमुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानी बैसलासे महाराजा मग त्या उभय सहित युवती जाऊनी लोटल्या पदावरती मूर्ध्नी कमळ प्रेम भरती पदकमळी ओपिती सन्मुख जोडूनी उभय कर सप्रेम भक्ती वागुच्चार चातुर्य गंध म्लान अपार समर्पिली लाखोली मनसी महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविध ताप उभय उद्देशी ते तू दाहिले जीवित्वासी मोक्ष मांदुसा जाणूनिया तरी ऐसिया तपोदरी समय जलदा लक्षुनियंतरी कल्पना सदनाचा पेटला भारी विझवावया पातलो तरी औदार्याचे पाहुनी मुख त्रिविध तापांचा सबळ पावक विजवुनी चित्तमही ते पीक ब्रह्मकर्णी पिकावे ऐसे तयाचे वागुत्तर प्रविष्ट होता निशिकर तेने करोनी चित्त सागर आनंद लहरी दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उददी महित तरी भक्तिपंथिका चक्रवात अस्त्राचळी योजावा ऐसे चित्त योजून नाथा दाविता झाला तीव्र वार्ता मैनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहत असे पिशाच चेष्टा उद्दाम नीती आव्हानोनी सदृढ युक्ती महीचे पाषाण हाती कवळोनिया झुगारी अशुभवाणी करुणी वल्गना भंगू वाहे चित्त प्रेमा मेघ औदार्याच्या दुर्गुणा पाषाणकारका ओसांडी परी ते जाया धैर्यवंत निश्चळ अर्गळी योजुनी सदृढ चित्त म्हणे याचे हस्ते मृत्य आल्या मोक्षवरी नमी ऐसे योजूनी सदृढ मांडी बैसली ठाव कदा न सांडी जैसा पर्वत अचळ विभांडी मेघधारान गणोनी तरी तो नाथ जालिंदर ओसंडिता पाषाणपुर परी ती रामा वज्राकार अचळ पाहुनी तोषला मग हस्ते झाडूनी पाषाणद्याडी म्हणे कोण तू सांग गोरटी किमर्थ आजी माझी पृष्टी लाग पाळती केली त्वा दुर्गंधी गल्ली कमण कोणाची नितंबिनी वेगी वदवो शुभाननी आम्ही तपी अलक्ष ध्यानी लक्ष भंगाया का आलीस यावरी म्हणे ती महाराजा त्रिलोचन राज विजय ध्वजा
तयाची कांता सर्वज्ञ भोजा धर्मपत्नी मी असे. असे परी जी योगद्रुमा काळे भक्षुनी पती उत्तमा माते केले प्लवंगमा जगा माझी मिरवावया. ऐसे परी योग जेठी काळचक्र पाहुनी राहटी मग भयार्क उदक पाहुनी पोटी पश्चातापी मिरविले. काळे पतीची केली गती तैशीच करील मम आहुती. तरी मानव सन्निपाती आरुक माते होई का. येरी म्हणे त्वद्भर्ता भावोनी लया त्वरिता कवण शाश्रमी काळचरिता लोटसी तू जननीये. येरी म्हणे ओ सदैव भरिता सूत एका आहे प्रपंचा. येरू म्हणे कवण अर्था प्रपंच राहटी चालवी. तवती म्हणे गौड बंगाल राज्य सदनी देश विपुल तयाचा नृप गोपी चंदमूल. दास तुमचा विराजे परी असो कर्म राहटी कृतांत उद्देशाचे पाठी मम मौळीचा भार निवटी कृपासनी करून या. ऐसे ऐकून इतियेचे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधन कैसे तुटे गे मग पिशाचान. तुवा काय जाणितले तरी आता क्षण उभयन राही वेगी आपुल्या सदना जाई. तव सुता कळता अनर्थ प्रवाही मती त्याची मिरवेल. ऐसे बोलता सांगो वांग तो मित्र उदयाचा पहिला मार्ग. मग नमस्कारुनी स्वामी सवेग सदना प्रति पातली. पातली परी अर्थ वियोग चित्त सरिती दाटला भाग. अति तळमळे प्रसाद मार्ग कृपार्णवी भेटावया. ऐशी तळमळे दुःख व्यथा तो दिनकर लोटला असता. होता चंद्र विकासती वनिता विकासली आनंदे. पुन्हा घेऊनी परिचारिका तेथे आली सदैव विवेका. दृष्टी पाहुनी योगी मृगांका चरणी माथा ठेवीतसे. मग सलग भक्तीची करुणी दाटी सदृढ चरणी घातली मिठी. पद कवळोनी हस्तपुटी पद चुरीत प्रेमाने. ऐशी सेवा दोन प्रहर करिता अगम्य लीला प्रभाकर. ते पाहुनी नमस्कार स्वामीसी करुणा उठतसे. पुन्हा येऊन या सदनी आचरे आपुली प्रपंच राहणी. अस्त होताची वासरमणी स्वामीसी जाऊनी लक्षितसे. सद्भाव उदय दावुनी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्मा. परी सेवा करिता क्षणमास उगमा दीन लोटुनी गेले पै. या परी कोणी एके दिवशी काळुखी दाटली अपार महिसी. परी सेवा करावयासी पातली नित्य नेमाने. तवती मूर्ध्नी खाली अंक ठेवून या देतसे टेंक. त्या संधीत योगी नायक काय करिता झाला पै. माईक सबळ करून या भ्रमर रुंजी घाली तियेवर. न कळता येऊनी महीवर अंका खाली रिघाला. ऐसे करून अवस्थेत आपण गाढ झाले निद्रिस्त. चलन वलन सांडोनी स्थित कंठी घोर वाजवी. तव तो षटपद जाणू परी होडूनी निघाला नेटे उपरी. ग्रीभेड सुनी जालिंदरा परी सुचविले अर्थाते. तव तो लगबगे अति त्वरित उठून हस्ते पाहे ग्रीवेत. ग्रीवा पाहुनी सती अंकात दृष्टी करी महाराजा. अंक फोडून पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार. ते पाहून या जालिंदर धैर्यबळ ओळखिले. मग सहज कृपेची करुणी दृष्टी मोळी कुरवाळी कृपा जेठी. मग तारक मंत्र कर्णपुटी उपदेशिला तत्काळ. मंत्रोपदेश ओपिता कानी खून व्यक्त दाविली संजीवनी. तेने खुणे पारायणी ब्रह्म व्यक्त झाली से. किंबहुना चराचरी जीवते तुका संगम स्थावरी. अहम ब्रह्म भुवनापासून याकारी ब्रह्मदृष्टी हे लावे. ऐसा होता चमत्कार मग मौळी ठेवी चरणावर. म्हणे महाराजा सकळ व्यापार आजी मिरवला सुगमत्वे. या परी तो कृपाळू मोक्षदानी आणि करिता झाला करणे. मंत्रप्रयोगे संजीवनी ते देही प्रेरितसे. जी निर्जीवित्वा उठविल ती जीवित्वा काय न करील. असो मैनावतीसी अमरवेल देही होऊनी ठेविलेसे. जैसे रामे दानव कुशी चिरंजीव केले विभीषणासी.
कन्याये मैनावतीसी श्री जालिंद्रे केले पै मग नित्य नित्य प्रेम भक्ती विशाल मिरवे भावस्थिती परी आणिक काम उदेला चित्ती पुत्र मोहे करोनिया मनात म्हणे चमत्कार जानू भेदिली स्थिर भ्रमरे त्या दुःखाचा घाय अनिवार जानूवरी मिरवला घाय पडता अनिवार अशुद्धाचा लोटला पूर तयावरी स्पर्शता कर जैसी तैसी मिरविले तरी सध्या चमत्कार झाला मम दृष्टीगोचर आणिक केले सनातन सार ब्रह्म व्यक्तिपरायण तरी चिरंजीव पद देऊनी माते अचल केले त्रैलोक्याते याची रीती माझ्या सुताते होते तरी फार बरवे ऐसे योजुनी दृढ मानसी वियोग व्यथावरिली देहासी ती व्यथा नर हरिवंशी धुंडी सूत मालू सांगे स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर त्रयोदशाध्याय गूढहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्री नवनाथ भक्तिसार त्रयोदशाध्याय समाप्त।